जोपर्यंत त्याला प्रसिद्धी मिळत असते तोपर्यंत लोकांच्या समोर असतं. एकदा त्याचं करिअर खेळाचं संपल्यानंतर दुर्दैवानं त्या उत्कृष्ट खेळाडूकडे नीट बघितलं जात नाही. मला अतिशय आनंद आहे की पुणेकरांनी चंदू बर्वेंचं जे कॉन्ट्रिब्युशन आहे क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये त्याची नोंद घेऊन त्यांची आठवण ठेवून आज त्याचा या ठिकाणी सन्मान केला. याच पद्धतीचा दृष्टिकोन ज्यांनी कुठल्याही खेळाला योगदान दिलं अशा उत्तम खेळाडूच्याबद्दल केलं तर त्यामधून नवीन खेळाडू हे अधिक तयार होतील आणि भारताचं नाव लौकिक या क्षेत्रामध्ये वाढेल याची मला पूर्ण खात्री. तर तुम्ही क्रिकेटमध्ये स्वतःला मुंबईकर म्हणून जाणीवपूर्वक केली काय? क्रिकेटच्या क्षेत्रात मी जे वर्ल्ड क्रिकेटचा अध्यक्ष झालो त्याचं कारण मुंबई आहे. मुंबईवरनं BCCIनं एशियन क्रिकेट आणि एशियन क्रिकेटवरनं इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. पण त्यामुळे माझी सुरुवात तिथनं झाली असल्यामुळं मला साहजिक मुंबईच्या संबंधीची आस्थाही कायम राहणार. मी खेळाच्या कुठल्याही प्रदेशाला जातो तेव्हा राज्यपाल मुख्यमंत्री राजकारण याच्यावर चर्चा करत नाही. पवार साहेब, तुम्ही अध्यक्ष असतानाची भारतीय संघाची कामगिरी आणि आत्ताच्या भारतीय संघाच्या कामगिरीमध्ये काय फरक जाणवतो? आत्ता भारतीय संघाची कामगिरी दिवसेंदिवस सुधारते आणि चांगली होते याच्यातही काही वाद नाही. साहेब, ललित मोदींवर बरेच आरोप झाले परंतु आता तुम्ही त्यांच्याबद्दल कौतुक केलं. मोदी ललित मोदी ही खेळासाठी त्यांनी कॉन्ट्रिब्युशन जे केलं त्याचे फक्त मी बोललं, बाकीच्या गोष्टी बोललो नाही. त्याचा काही माझा विषय नव्हता इथं. पण ही गोष्ट खरी आहे की आज जगामध्ये IPLचं नाव झालं. एकच असा भारताचा गेम आहे की तो भारतातलं जगात गेला आणि जगातले खेळाडू भारतात खेळायला यायला लागले. आणि त्या IPLच्या निर्मितीमध्ये मी अध्यक्ष असताना जो निर्णय घेतला त्याच्या उभारणीमध्ये ललित मोदीचं योगदान होतं ही वस्तू. साहेब, किरीट सोमय्या वाद सर किरीट सोमय्या आनंद किती सर? राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार पत्रकारांशी संवाद साधत होते. भारतीय क्रिकेट संघाची कामगिरी सुधारलेली आहे असं ते म्हणाले. आणि इतर कोणत्याही विषयावर बोलायला त्यांनी नकार दिला आणि ते तिथून निघून गेलेत. बातमी आता न्यूज 18 लोकमतच्या दणक्याची. न्यूज 18 लोकमतनं पुण्यातील सुविधा केंद्रांच्या जागा खाजगी बिल्डर भाडेकरारावर देण्याचा घाट घातला होता किंवा घालत होता याविषयीची बातमी न्यूज 18 लोकमतनं दिली होती. पुणे महापालिकेच्या या मोकळ्या जागांची बातमी सतत लावून धरली होती आम्ही. मात्र असं असतानाही पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी ॲम्युनिटी स्पेसबाबतचा निर्णय घेतला. विरोधकांच्या विरोधाला न जुमानता सत्ताधाऱ्यांनी निर्णय रेटून नेला. पण न्यूज 18 लोकमतने मात्र सातत्याने मोकळ्या जागेची बातमी लावून धरली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी नमतं घेत मोकळ्या जागांबाबत सावध भूमिका घेतलेली आहे. सगळ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणार असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलंय. खरं तर बुधवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत हा विषय सभेच्या विषयपत्रिकेवर हवा होता. मात्र त्याआधीच भाजपनं सावध भूमिका घेत हा राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल अशी भूमिका जाहीर केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं ॲम्युनिटी स्पेस भाडेतत्वावर देण्याच्या निर्णयाला विरोध करून कोर्टाचं दार ठोठावलंय. शिवाय दुसरीकडे निवडणुका तोंडावर असल्यानं भारतीय जनता पक्ष हा विषय पुढे नेणार का हेच पाहणं महत्त्वाचं आहे. ॲम्युनिटी स्पेसवरून वादंग निर्माण झालेलं होतं. वारंवार न्यूज 18 लोकमतनं त्याविषयीची बातमी दिली तरी सुद्धा हा विषय रेटून नेण्याचा प्रयत्न झाला. पुण्यामध्ये 185 ॲम्युनिटी स्पेस आहेत. भाडेतत्वावरती देण्याचा संदर्भातला स्थायी समितीचा निर्णय
हा झाल्यानंतर उद्या मुख्य सभेमध्ये याच्या संदर्भात निर्णय होणार होता, परंतु गेले काही दिवस अनेक सामाजिक संस्था, नागरिक संघटना, नागरिकांचे समूह या विषयात आम्हाला येऊन भेटलेत आणि या विषयाच्या संदर्भात थोडीशी सविस्तर माहिती देणं, लोकांपर्यंत त्याचं सविस्तर निवेदन करणं, सादर करणं अशा पद्धतीची विनंती त्यांनी केली। याच्यातली अधिकची स्पष्टता ही या ठिकाणी असायला हवी। उद्या होणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मागील 2 महिने वादग्रस्त झालेला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने कडाडून विरोध केलेला तब्बल 185 अम्युनिटी स्पेस विक्रीचा विषय हा कार्यपत्रिकेवर होता। मागील 2 महिन्यापासून आम्ही स्थायी समितीच्या सभेपासून ते पत्रकार परिषद असेल, राज्य सरकारकडे करण्यात आलेली गंभीर तक्रार असेल, त्याचबरोबर केलेली आंदोलनं असेल, या माध्यमातून या विषयाला तीव्र असा विरोध केला होता। मुळात हा विषय पुणे महानगरपालिका आणि पुणेकरांच्या दृष्टीने कायमस्वरूपीचा नुकसानदायक होता। पुणेकरांचा श्वास या माध्यमातून कोंडला जाणार होता आणि म्हणूनच या विषयाला आम्ही विरोध केला होता। मुळात ॲम्युनिटी स्पेससाठी असलेली जागा भाडेतत्वावर कशी दिली जाऊ शकते हाच प्रश्न आहे आणि त्या ॲम्युनिटी स्पेसवरून तो विषय वारंवार प्रसारमाध्यमं लावून धरत असून सुद्धा रेटून नेण्याचा प्रयत्न होत होता। पण जेव्हा याविषयी वारंवार बोललं गेलं तेव्हा मात्र भाजपनं सावध भूमिका घेतलेली आहे। सगळ्या पक्षांना विचारात घेऊन याविषयीचा निर्णय घेतला जाईल असं भाजपनं म्हटलेलं आहे। पुण्यामध्ये अशा 185 ॲम्युनिटी स्पेस आहेत ज्या भाडे तत्वावर देण्याचा विचार सुरू होता किंवा तसा घाट घातला जात होता। न्यूज 18 लोकमतनं वारंवार याविषयी आवाज उठवला, याच्या बातम्या प्रसारित केल्या। नेमक्या काय घडामोडी घडतायत या बातमीच्या अनुषंगाने त्याविषयी चर्चा केली। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडून आपण अधिक स्पष्ट करून घेऊया हा सगळा विषय। वैभव, मुळात ॲम्युनिटी स्पेस भाडे तत्वावर कशी काय दिली जाऊ शकते हाच प्रश्न आहे आणि वारंवार न्यूज 18 लोकमत बातम्या दाखवून सुद्धा आणि त्याविषयी प्रश्न विचारून सुद्धा रेटून नेण्याचा जो प्रयत्न सुरू होता, आज मात्र कुठेतरी एक पाऊल मागे घ्यावं लागलं मुरलीधर मोहोळ यांना किंवा भाजपला? नक्कीच सुवर्णा, भाजपनं जो आग्रह धरलेला होता, वास्तविक सत्ताधारी पदाधिकारी जे आहेत त्यापैकी दोघांचा याच्यामध्ये फार आग्रह राहिलाय। भाजपमध्ये सुद्धा याबाबत एकमत ते पाहायला मिळत नव्हतं। मुरलीधर मोहोळ जे ते या विषयामध्ये फार आग्रही नव्हते, मात्र स्थायी समितीचे अध्यक्ष आणि सत्तारूढ पक्षनेते जे आहेत त्यांचा आग्रह होता या सगळ्या जागा ज्या आहेत 235 जागा या ॲम्युनिटी स्पेसेस या भाडेतत्वावरती दिल्या पाहिजेत। थोड्या नाही 30, 60 आणि 90 वर्षाच्या कालखंडासाठी ते दिल्या पाहिजेत अशी त्यांची भूमिका होती। या सगळ्या गोष्टीला राष्ट्रवादी काँग्रेस किंवा एकूण विरोधक जे आहेत, काँग्रेस असेल, मनसे, शिवसेना या सगळ्यांनीच अत्यंत जोरदार विरोध केला। याचं कारण पुणे महापालिकेनं या जागा ताब्यात मिळवल्यात यासाठी कोट्यवधी रुपये जे आहेत ते मोजलेले आहेत। मोठ्या प्रक्रिया या सगळ्या जागा ताब्यात येण्यासाठी घडलेल्या आहेत आणि इतकं सगळं असताना केवळ या जागा ज्या आहेत त्या ॲम्युनिटी महापालिकेला डेव्हलप करता येत नाहीत म्हणून दिल्यात असं सांगायचा जो प्रयत्न चालवलेला होता भाजपनं, त्या सगळ्याला छेद देणारी एकमेव गोष्ट होती ती म्हणजे जी लोक ही जागा भाड्याने घेणार आहेत ती त्याचा सरळ व्यावसायिक वापर करणार आहेत हे निश्चित होतं। याचं कारण स्वतःचे पैसे खर्चून कुणीही खासगी व्यावसायिक जो आहे तो लोकांसाठी कुठल्या सुविधा उभारणार नव्हता। त्यामुळे एकीकडे ॲम्युनिटी स्पेस या तुम्हाला मिळतात किंवा त्या ठेवल्या यासाठी जातात की इतर क्षेत्रफळ जे त्याचा व्यावसायिक वापर हा यापूर्वीच झालेला असतो आणि तिथल्या संरचनेनुसार आवश्यक असलेली जागा जी आहे इतर उपक्रमांसाठी ती या ॲम्युनिटी स्पेसेस मध्ये मोडत असते, ज्याच्यामध्ये शाळा येतात, हॉस्पिटल्स येतात, क्रीडांगणं येतात किंवा वेगळ्या आणखी उपक्रम म्हणूया सामान्यांसाठीचे उपक्रम। सामान्यांसाठीचे उपक्रम जे आहेत ते त्याच्यामध्ये येत असतात आणि या अशा परिस्थितीमध्ये कुठलाही व्यावसायिक जो पैसे देऊन ही जागा भाडेतत्वावरती घेणार आहे तो केवळ लोकांच्या हितासाठी ती वापरणार नाही, तो त्याचा व्यावसायिक फायदा आधी पाहणार आणि मग लोकहित पाहणार। त्यामुळे हे सरळ होतं, या ॲम्युनिटी स्पेसेसवर जे काही होईल ते वापरण्यासाठी पुणेकरांना पुन्हा पैसे द्यावे लागणार होते। म्हणजे एकीकडे ज्या करातून या जागा महापालिकेनं घेतलेल्या होत्या पुणेकरांनी दिलेल्या पैशातून त्याच ठिकाणी जे उपक्रम राबवण्यात येतील तिथे जाण्यासाठी सुद्धा पुणेकरांना पुन्हा दंड जो आहे तो सोसावा लागणार होता। सगळी एकूण प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया काही अंशी संशयास्पद होती, कारण थोड्या नाही तब्बल 235 जागांचा हा सगळा विषय होता, ज्यातल्या 186 जागा ज्या आहेत त्याच्यावरती कुठलीही आरक्षण नमूद करण्यात आलेली नव्हती। इथं शाळा होईल, तिथं हॉस्पिटल होईल, म्हणजे ॲम्युनिटी स्पेस पुण्यामध्ये
35च्या आसपास आहेत ज्याच्या विषयीचा हा मुद्दा आहे जो न्यूज 18 लोकमतने लावून धरला आणि मुरलीधर मोहोळ यांना ही प्रतिक्रिया द्यावी लागली की सगळ्या पक्षांचा विचार करून एकदा पुनर्विचार या सगळ्या विषयावर केला जाईल. धन्यवाद वैभव माहिती दिल्याबद्दल. अजून एक बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टचीच आपण बघणार आहोत. पुण्यातल्या नऱ्हे गावातील खड्डेमय रस्त्याची दुरवस्था न्यूज 18 लोकमतने चव्हाट्यावर मांडली. ही बातमी पाहिल्यावर पालिका खडबडून जागी झाली. गोकुळनगर नऱ्हे रोडवरचे खड्डे डांबर टाकून बुजवण्यात आले. सिमेंट रस्त्यावरचे सगळे खड्डे बुजवायला पालिकेने प्राधान्य दिलंय. खड्डेमय रस्त्यांमुळे स्थानिकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत होतं. स्थानिक नागरिक या कामाकरता पाठपुरावा करत होते, मात्र त्यात त्यांना यश येत नव्हतं. अखेर न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर पालिकेने रस्त्यावरचे खड्डे बुजवायला सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला आम्ही दाखवले होते रस्त्याचे खड्डे, रस्त्याची दुरवस्था कशी झाली आहे, चाळण कशी झाली आहे. आम्ही तिथल्या नागरिकांशी सुद्धा बोललो होतो आणि खड्डे बुजवायला आता सुरुवात झालेली आहे. हा न्यूज 18 लोकमतच्या मोहिमेचा इम्पॅक्ट आहे. न्यूज 18 लोकमतची मोहीम सुरू आहे. वेगवेगळ्या शहरातले खड्डे आपण तसदीबद्दल क्षमस्व या आमच्या मोहिमेमध्ये दाखवतो आहोत. तर खड्डे बुजवायला सुरुवात झालेली आहे. निदान एका ठिकाणी तरी पुण्यातल्या एका ठिकाणी तरी खड्डे बुजवायला सुरुवात झाली आहे. पुणे प्रशासनानं पावलं उचलली आहेत. हेही नसे थोडके असंच म्हणावं लागेल. लाईट, तुंबलेली गटारं या सर्व गोष्टींबाबत नरे ग्रामपंचायत असल्यापासून आंदोलनं आणि मोर्चे काढतोय. गेले 2 महिन्यापासून महानगरपालिकेमध्ये हे गाव संमिलित झालं. त्यानंतर महानगरपालिकेच्या मागेही मी पाठपुरावा करतो ह्या खड्ड्यांबाबत. नागरिकांच्या जीविताला धोका होतोय. अपघात खूप घडत आहेत. बरेचसे लोक त्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेत. ह्या सगळ्या गोष्टीची संवेदनशीलता मी महानगरपालिकेला आणि संबंधित असणाऱ्या अधिकाऱ्यांना जाणवून दिली. तरीसुद्धा त्यातनं फारसा काही फायदा मला होत नव्हता. मी आभार मानतो आणि मनापासून आभार मानतो न्यूज 18 लोकमतचं. या चॅनलनी ही बातमी दाखवली आणि त्वरेने लगेच काम चालू झालं. आज जवळपास निम्म्या नरे गावामध्ये खड्डे बुजवण्याचं काम आत्ता त्वरेने चालू झालेलं आहे. यातून पुढचा होणारा धोका आणि नागरिकांच्या जीवितास असणारा धोका हा बऱ्यापैकी आता टळला असं मानता येईल. साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीवरून कोर्टानं राज्य सरकारला फटकारलाय. कोर्टाची परवानगी न घेता विश्वस्त मंडळानं पदभार स्वीकारला. विश्वस्त मंडळाला आर्थिक आणि धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत असे आदेश हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. विश्वस्त मंडळाला 23 सप्टेंबरपर्यंत कोणताही निर्णय घेता येणार नाही. मागील 2 वर्षांपासून साई संस्थानचा कारभार तदर्थ समितीकडे आहे. कोर्टाच्या परवानगीनंतरच सरकारनं नियुक्त केलेल्या विश्वस्त मंडळाला धोरणात्मक निर्णय घेता येणार आहे, हे कोर्टानं स्पष्ट केलंय. या सगळ्याविषयी गेल्या 2 वर्षांपासून चर्चा सुरू आहे की वेगवेगळे राजकीय पक्ष स्वतःच्या माणसांना या विश्वस्त मंडळामध्ये नेमतात आणि त्यानंतर होणारे भ्रष्टाचार हे सर्वांसमक्ष असतात. आणि म्हणून याचिकाकर्त्यांनी स्पष्ट केलेलं होतं की म्हणजे कोर्टाकडे ही याचिका करण्यात आली होती की या विश्वस्त मंडळाचा सगळा कारभार किंवा त्याच्या नियुक्त्या या कोर्टाच्या देखरेखीखाली व्हायला हव्यात. आणि त्यानुसार कोर्टानं विश्वस्त मंडळाला हे स्पष्ट केलं होतं की जेव्हा विश्वस्त मंडळ नेमलं जाईल त्याची यादी कोर्टाकडे आली पाहिजे आणि पदभार स्वीकारताना किंवा त्याच्या पुढची जी सगळी प्रक्रिया आहे ती सगळी कोर्टाच्या हस्तक्षेपातच झाली पाहिजे. पण तसं झालं नाही. पदभार स्वीकारला गेला आणि कोर्टाला कळवलं देखील गेलं नाही. ॲडव्होकेट प्रज्ञा तळेकर शिर्डी संस्थानच्या याचिकाकर्त्यांच्या वकील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. ॲडव्होकेट प्रज्ञा तळेकर, हा जो कोर्टानं राज्य सरकारला दणका दिलाय किंवा एक प्रकारे फटकारलेला आहे की असा पदभार कसा स्वीकारला जाऊ शकतो कोर्टाला कळवल्याशिवाय, माहिती दिल्याशिवाय, तुम्ही याच्याविषयी काय सांगाल? आज कोर्टात याचिका होती, शिर्डीची याचिका. तर 2019 मध्येच PIL एक दाखल केलं होतं. त्याच्यात याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की आता 3 वर्ष संपलेले आहेत. एक दुसरं, कोरम पेक्षा कमी लोक क्वालिफाईड आज आहेत, बाकीचे सगळे डिस्क्वालिफाईड किंवा रिझाईन केलेले आहेत. त्याच्यामुळे वी हॅव नो बडी. आणि एक चांगलं विश्वस्त मंडळ जे कायद्याला अनुसरून, नियमाला अनुसरून आणि जे हायकोर्टाच्या निर्णयात जे निकष होते 2018च्या त्या निकषाला अनुसरून एक बॉडी तुम्ही आणा.
जे पारदर्शकपणे काम करेल. हम्म. ती बॉडी ते आणू शकले नाहीत, म्हणून हायकोर्टाने मध्यंतरीच्या काळात म्हणजे एक इंटरिम अरेंजमेंट म्हणून एक ॲडहॉक बॉडी नियमित केली होती आणि त्याचा चेअरमॅनशिप त्यांनी दिलं होतं लर्नेड प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज अहमदनगर यांच्याकडे. आता ती 9/10/2019 पासून तदर्थ समिती कामकाज बघतीये शिर्डी संस्थांवरती. बरोबर. त्या समितीकडून चार्ज न घेता किंवा हायकोर्टाची परवानगी न घेता, हायकोर्टाला इंटिमेट देखील न करता 16 सप्टेंबर 2021 ला अचानक ही बॉडी आणली. 4 दिवस पुढच्या सुट्ट्या आणि सोमवारी मग लगेच आम्ही सिव्हिल ऍप्लिकेशन दाखल केलं. एक दुरुस्ती अर्ज आम्ही केलाय त्याच्यात. आणि ह्या कमिटीचं कॉन्स्टिट्यूशन आपण करतोय बरेच मुद्द्यांवर. त्याच्यापैकी काही मुद्दे आहेत की कायद्याला अनुसरून नाहीये ही सगळे राजकीय. पण प्रज्ञाजी, मुद्दा हाच आहे की सगळी प्रक्रिया माहीत असून कोर्टाने या आधीच सूचना केलेल्या असून सुद्धा सपशेल यंत्रणांकडून किंवा प्रशासनाकडून सरकारकडून सुद्धा अशा सगळ्या कोर्टाच्या सूचनांकडे किंवा आपण म्हणूया घोषणांकडे दुर्लक्ष केलं जातं सपशेल, असं म्हणायचं याला? आता ही बाब पूर्ण कोर्टात न्यायप्रविष्ट असल्यामुळे ह्याच्याबद्दल आपण बोलणं योग्य नाही. आज फक्त काय जो निकाल झाला तेवढं मी तुम्हाला सांगू शकते. पण कोर्टाने क्लिअरली त्यांना सांगितलेलं आहे की आपण कोणतेच धोरणात्मक निर्णय घ्यायचे नाहीयेत, आपण कोणत्याच प्रकारचं एक्सपेंडिचर देखील करायचं नाहीये आणि 23 तारखेला 2:30 वाजता मॅटर ठेवलंय. कोणते नवीन मेंबर्स, कोणते नवीन अपॉइंटमेंट देखील करायचे नाहीत हे त्यांना सांगितलेलं आहे. पण आता ज्यांनी पदभार स्वीकारलेला आहे त्यांच्या बाबत काय, म्हणजे त्या सगळ्या यादीची स्क्रुटिनी पुन्हा होणार का, कशी असेल पुढची प्रक्रिया? आम्ही मागितली आहे कोर्टात, आम्ही तीच मागणी केली. आम्ही त्यांना सगळ्यांना पार्टी रिस्पॉन्डंट म्हणजे प्रतिवादी केलेला आहे आणि आम्ही म्हणतोय की ह्यांची नियुक्तीच चुकीची आहे. म्हणजे राजकीय मंडळी आहे आणि अनुसरून नाहीये, अदरवाईज अनफिट असे लोक डिस्क्वालिफाईड असतात. असे दर माणसाबद्दल आम्ही स्पेसिफिक अलिगेशन्स केलेले आहेत का बरं ह्यांच्या नियुक्त्या चुकलेल्या आहेत. पण प्रज्ञाजी, आपण जेव्हा हा सगळा कारभार बघताय, आपल्याला वैयक्तिक पातळीवर असं वाटतं की विश्वस्त मंडळ किंवा धार्मिक स्थळं सुद्धा अक्षरशः कुठलंही सरकार आलं तरी पक्षांकडून वाटून घेतली जातात आणि मग भ्रष्टाचार बोकळतो आणि तो पुढेही येतो, समोरही येतो. अगदी बरोबर. इनफॅक्ट 2012 मध्ये जेव्हा हायकोर्टाने पहिल्यांदा तदर्थ समिती आणली होती त्यात स्पेसिफिकली हायकोर्टाने सांगितलं होतं की पॉलिटिकल रिहॅबिलिटेशन होतंय. जे कोणी इलेक्शन जिंकत नाहीत त्यांना तुम्ही पदभार देताय आणि कोर्टात म्हणजे देवाच्या दारात तरी तुम्ही पॉलिटिक्स आणू नका, एवढं क्लिअरली कोर्टाने सांगितलं होतं. तसं असताना देखील अशीच पद्धत झाली 2016च्या बॉडीमध्ये. मग 2018 मध्ये हायकोर्टाने ती रिकन्सिडर करायला सांगितली होती शासनाला. सुप्रीम कोर्टाने देखील हायकोर्टाचा निर्णय अपहेल केला होता आणि पुन्हा एक प्रकारचं हे शासनाने केलेलं दिसतंय. आता कोर्ट बघेल, ह्याला स्क्रुटनाइज करेल आणि योग्य तो निकाल देईल. नक्की. प्रज्ञाजी, आभार. आपण सविस्तर न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. ॲडव्होकेट प्रज्ञा तळेकर होत्या ज्यांच्याशी आपण सविस्तर बोलत होतो. पण ही बातमी ऐकताना आणि बघताना तुम्हाला देऊळ हा चित्रपट नक्की आठवला असेल. त्यामध्ये अशाच प्रकारचा सगळा कारभार आणि त्याचे सगळे कंगोरे स्पष्ट केलेले आहेत. एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोक. बुलेटिनमध्ये एक बातमी नवी मुंबईतून आपण बघणार आहोत. ही धक्कादायक बातमी आहे. पत्नीसोबत झालेल्या वादातून एका बाबानं चिमुकल्याची हत्या केलेली आहे. या हत्येचा थरार CCTVत कैद झालाय. नवी मुंबईतील सांडपाडा रेल्वे स्टेशनवरच्या फलाट क्रमांक 3वर स्वतःच्या 4 वर्षाच्या मुलाचे 3 वेळेला डोकं आपटलं आणि हत्या करण्यात आली आहे. तुम्ही पाहू शकता हा प्रकार, अंगावर काटा आणणारा हा प्रकार आहे. हृदयाचा थरकाप उडेल. फलाट क्रमांक 3वर एका लहान मुलाला आपटून त्याची हत्या करण्यात आली आहे. हत्या करणाऱ्या बापाला वाशी GRP यांनी अटक केलेली आहे. सकल सिंग पवार असं या अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. ही दृश्य मनाला विचलित करू शकतात. बाप आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना आहे. सकाळी 8:45 दरम्यान बापाने सानपाडा रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 3वरती त्याच्या पत्नीच्या
पत्नीशी घरगुती भांडणावरून त्याच्या 4 वर्षाच्या मुलास प्लॅटफॉर्मवरती आपटून त्याचा खून केलेला आहे. सदर बाबत बापास अटक केलेली आहे आणि तपास सुरू आहे. याच्यामध्ये त्या महिलेचाही काही समावेश आहे की तिच्यावरती गुन्हा वगैरे काय दाखल करण्यात आलेला आहे? महिलेचं अद्यापर्यंत काय आपल्याला तिचं इन्व्हॉल्वमेंट दिसून येत नाही आहे. तपासांती आपल्याला ठरवता येईल. मुंबईतल्या चेंबूर इथल्या लाल डोंगरमध्ये वडील आणि सावत्र आई यांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या व्हिडिओमध्ये वडील आपल्या मुलीला मारहाण करत तिला उचलून आपटतायत असं बघायला मिळतंय. तिला पट्ट्यानं मारझोड सुद्धा करण्यात आली आहे. या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांना कळवलं आणि वडील आणि सावत्र आईला पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केलेला आहे. वडिलांना चुनाभट्टी पोलिसांनी अटक केली आहे. 324 आणि बालनिहाय कलम 75 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या मुलीचे वडील बेस्टमध्ये कर्मचारी आहेत आणि आणिक आगार इथं ते कामाला आहेत. या दोन्हीही घटना अत्यंत विदारक आहेत. आपल्या समाजात आजूबाजूला काय चालू आहे याचं पुरेपूर वर्णन करणाऱ्या किंवा अंदाज येईल अशा आहेत. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये आत्ता इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.